धाराशिव जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा बळकटीकरणाच्या दिशेनं पाऊल उचलण्यात येत असून विविध आरोग्य संस्थांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आमच्या भावाने सुद्धा इतिहास घडवला आणि तब्बल 237 आमदार तुम्ही निवडून दिले म्हणून आज हे महायुतीचं सरकार आलेले आहे, मुख्यमंत्री आमचे विराजमान झालेले आहेत आणि म्हणूनच प्रताप सरनाईक या परिवहन खात्याचा मंत्री आणि तुमचा पालकमंत्री झालेला आहे। त्यामुळे हे श्रेय जे सगळं आहे ते तुम्ही बसलेले सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आणि आमच्या भावांचं आहे, तरुणांचं आहे, ज्येष्ठांचं आहे। आणि आजचा हा अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे। खरं तर आज म्हणजे शिवजयंतीचं अजून आमच्या डोक्यातली जी शिवजयंती अजूनपर्यंत बाहेर पडलेली नाही, कारण 19 तारखेला जरी 395वी शिवजयंती होती तरी 10-10, 12-12 दिवस 2-2 आठवडे आपण शिवजयंतीचा उत्साह हा कायम ठेवत असतो, कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हे महाराज आपल्या हृदयातून आणि आपल्या मनातून कोणी किती वल्गना केलं तरी काढू शकत नाही। ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे वीर जन्माला आले हे आमचं नशीब आहे। आता हे कॅशलेस हॉस्पिटल 70 बेडचं होणार आहे, आता 50 बेड + 20 बरोबर। परंतु आजच तुम्हाला अजून एक महत्त्वाची सूचना मी करू इच्छितो किंवा सांगू इच्छितो की तुळजा भवानी मंदिर परिसरामध्ये नगर परिषदेचं एक अद्ययावत अशी एक इमारत आहे आणि त्या इमारतीचा जो आराखडा आहे तो आराखडा बघून गेल्या जी आमची DPCची बैठक होती त्या बैठकीमध्ये आमचे राणा पाटील जे आहेत आणि आमचे काही आमदारांनी मागणी केली होती की या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करावं। मी आमची जी मुंबईची टीम आहे ती सगळी पाठवली आणि ते सगळं निरीक्षण केल्यानंतर असं कळलं की त्या इमारतीमध्ये जवळजवळ 300 बेडचं आपण अद्ययावत असं हॉस्पिटल निर्माण करू शकतो। आणि आजच सकाळी ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की 300 बेडचं इथे अद्ययावत हॉस्पिटल करायचं। महात्मा जन आरोग्य सेवा आणि नगर परिषद तुळजापूर यांच्या सहकार्यानं त्या हॉस्पिटलची निर्मिती करून महात्मा फुले जन आरोग्य सेवा म्हणजे आरोग्य विभागाच्या अंतर्गत आम्ही ते हॉस्पिटल चालवणार आणि 5 लाखापर्यंतचा इलाज आणि त्याचबरोबर 5 लाखापर्यंतची औषधं ही सर्वसामान्य रुग्णांना त्या ठिकाणी मोफत मिळेल आणि त्याचबरोबर खाणं पिणं जे पेशंटचं तुम्ही खाणं पिणं पण देणार आहात का फ्री इकडे जाऊन केलेलं म्हणजे बनारस घाटाची निर्मिती सुद्धा अहिल्याबाई होळकरांनी केलेली आहे। अशा या सगळ्या मोठ्या लोकांची नावं ह्या ठिकाणी द्यायची जी भूमिका तुमची आहे त्यावर आणि तसं निवेदन मला दिलेलं आहे। निश्चितपणे कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी आपण सगळेजण बसून निर्णय घेऊ नावाच्या बद्दलचा। परंतु महाराजांचा पुतळा मात्र मी आजच जाहीर करतो की महाराजांच्या पुतळ्यासाठी जे काही सर्वतोपरी सहकार्य लागेल ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चितपणे देईल। बस स्टॉपची तुमची जागा बस डेपोची जागा जर असेल तर त्यासाठी निधीची सुद्धा कमतरता लागणार नाही, कारण ठिकठिकाणी बस डेपो निर्माण होणं हे गरजेचं आहे। पूर्वीच्या काळामध्ये मला असं आठवत आहे की गाव तेथे एसटी ही संकल्पना प्रत्येक आपल्या जुन्या जाणत्या सगळ्या नेत्यांची होती। माझी तर संकल्पना अशी आहे की गाव तेथे एसटी नाही, एसटी तेथे एसटी। एसटी म्हणजे आदिवासी बांधव आपला भगिनी ज्या परिसरामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये खेड्यामध्ये राहते तिथपर्यंत आपली एसटीची सेवा पोहोचायला पाहिजे। मध्ये एक विकासामध्ये नवीन भर पडलेली आहे, विकासाच्या माध्यमातून आरोग्य सेवामध्ये वाढ झालेली आहे। सर काय एकंदरीत संकल्पना नळदूरमध्ये राबवलं जात आहे, काय योजना आणल्यात आणि कशापर्यंत लोकार्पण सोहळा? नळदूरची लोकसंख्या पाहता आणि जिओग्राफिकल लोकेशन पाहता हे पुणे हैदराबाद हायवे आणि इकडं नागपूर तुळजापूर हायवे आणि सोलापूर संभाजीनगर हायवे ला कनेक्ट करणाऱ्या ह्या ट्रँगलमधलं हे एक मोठं ऐतिहासिक शहर आहे। ती लोकसंख्या आहे, नगर परिषद आहे इथं। तर त्या दृष्टिकोनातून आपल्या इथं मोठं हॉस्पिटल नव्हतं, तर महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेतून आपल्या इथं 50 बेडचं हॉस्पिटल मंजूर केलं आणि आज या आजच्या शुभदिनी शिवजयंतीच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर आपण याचं उद्घाटन करतो आहे। हे हॉस्पिटल 50 बेडचं हॉस्पिटल प्लस आपल्याकडं 20 बेडचं ट्रॉमा केंद्र पण मंजूर आहे। तर इथं 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सोयीसुविधा 5 प्रकारच्या स्पेशालिस्ट सर्व्हिसेस, त्याच्यानंतर NHMच्या सर्व्हिसेस, कॅन्सर सर्व्हिसेस, त्याच्यानंतर मौखिक आरोग्याच्या असतील सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस, महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत ज्या शस्त्रक्रिया वगैरे करतो आपण ते फ्रीमध्ये आपण करणार आहोत।
JSSK सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आता तर शासनाने प्रत्येक पेशंटला OPD पेपरसुद्धा फ्री केलेला आहे. लॅब जी आहे ती आपण HLLच्या मार्फत आपण ती फ्री करून घेतो. तर कुठल्याच प्रकारचं आत्ता जसं सरांनी सांगितलं पालकमंत्री महोदय की कॅशलेस, तसं कॅशलेस सर्व्हिसेस आपण इथे देणार आहोत. आणि एवढ्या 40 किलोमीटर दूर अंतरावर कुठलंही आपल्याकडे रेफरल सेंटर नव्हतं, तर ते आज या निमित्तानं आपल्याला लाभलेलं आहे. तर हे लोकार्पण केलेलं आहे म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला अर्पण केलेलं आहे. तर ह्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तर निश्चितपणे आपण सगळे मिळून इथं चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देऊ याची जिल्हा प्रशासनातर्फे मी ग्वाही देतो. आणि आपल्यालाही आम्हाला सहकार्य करून आपण कशा पद्धतीनं उत्तरोत्तर या दवाखान्याचं वरच्यावर हे होत राहू. याच्यामध्ये नुसतं रोगाची ट्रीटमेंट नाही, तर रोग्याची ट्रीटमेंट आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला नुसतं औषध गोळ्या देणं नाही, तर त्याची मानसिक स्थिती काय आहे, त्याची आर्थिक सामाजिक स्थिती काय आहे, सामाजिक स्थिती कमजोर असेल तर कोणत्या योजनेचा लाभ त्याला देऊन आपल्याला त्याला सर्व्हिसेस देता येतील. मानसिक आपल्या इथं दुष्काळी भाग आहे, तर त्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा मानसिक आधार देणं, डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम DMHP याच्याच अशा प्रोग्रामसारख्याच्या माध्यमातून ते मेंटल सपोर्ट असेल किंवा मॅटर्नल चाइल्ड केअर असेल किंवा वृद्धासाठी असेल, जेरियाट्रिक केअर, या सगळ्या प्रकारच्या सेवा आपण इथं देण्याचा आटोकाट प्रयत्न करू. गेल्या अनेक वर्षापासून नळदुर्ग तालुका अशी मागणी गावकऱ्यांची होत आहे. कसं बघताय याकडे, कशा पद्धतीनं पाऊल उचलणार आहात आपण? विकेंद्रीकरण